नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार. तर आज 12 जुलै दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण 12 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे पंजाब करत, दिल्ली, उत्तर प्रदेश करत पूर्व भारतापर्यंत ॲक्सेस ऑफ मान्सूनची ट्रफ असते ती सक्रिय आहे. याच्यानंतर मान्सूनच्या काळात जो कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय होतो तो सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागापर्यंत सक्रिय आहे. यानंतर 14 जुलै रोजी बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल. त्याच्यानंतर त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर 15 जुलै रोजी होईल आणि ही जी ॲक्सेस ऑफ मान्सून आहे ही अशीच थोडीफार दक्षिणेकडे येईल. म्हणजेच राजस्थान, मध्य प्रदेश, उडिसा, विदर्भ करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारेल. ही जी ॲक्सेस ऑफ मान्सूनची जी ट्रफ असते हे ज्यावेळी उत्तरेकडे जाते म्हणजेच दिल्ली, पंजाब, हरियाणा करत पूर्व भारतापर्यंत जाते त्यावेळी राज्यातील पावसाचं प्रमाण हे थोडंफार कमी होतं आणि ही जर खाली आली राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, उडिसा करत ही जर बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारली तर थोडंफार राज्यातील पावसाचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे 14 जुलैनंतर थोडंफार पावसाचं प्रमाण राज्यात वाढण्याचा अंदाज आहे. पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 12 जुलैचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 20 जुलैपर्यंतचा. जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड हे जे किनारपट्टीवरचे जिल्हे आहेत या भागात काही भागात मध्यम, काही भागात जोरदार पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी 12 जुलैसाठी आहे. नंदुरबार, धुळे, नाशिकचे पश्चिम घाटभाग या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आज काही भागात हलका तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता या दोन जिल्ह्यातून राहील. यानंतर पुणे पश्चिम घाटभाग, सातारा पश्चिम घाटभाग, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात अधूनमधून रिमझिम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आजसाठी 12 जुलैसाठी सक्रिय राहतील. यानंतर या जिल्ह्यांच्या थोडंफार पूर्व भागात आलो म्हणजेच धुळ्याचा पूर्व भाग, नाशिक मध्यवर्ती पूर्व भाग, पुणे मध्यवर्ती पूर्व भाग, सातारा, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व भाग, सांगलीचा मध्यवर्ती पूर्व भाग हे जे भाग आहेत या भागात अधूनमधून मान्सूनच्या रिमझिम सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी सक्रिय राहील. हे झालं पश्चिम, दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्रातील आणि कोकण किनारपट्टीवरचा हवामान अंदाज. यानंतर विदर्भात जर आलो तर विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा हा जो पट्टा आहे या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी आज हलक्या, मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे, पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल. अमरावती, यवतमाळ, नांदेड, धाराशिव, सोलापूर, परभणी, हिंगोली, अकोला हा जो पट्टा आहे, वाशिम या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी आज हलक्या मध्यम पावसाच्या सरीचा अंदाज आहे, पण या भागातून सुद्धा सार्वत्रिक असा पाऊस नसेल. राहिलेला जो सर्व पट्टा आहे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगरचे मध्यवर्ती पूर्व भाग, सोलापूर, बीड, परभणी, जालना, बुलढाणा हा जो पट्टा आहे एका दुसरी रिमझिम पावसाची सर किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी सक्रिय राहील. पण ही जी सर असेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील, असं काय नाही की सर्वच भागातून पाऊस होईल. थोड्याफार क्षेत्रासाठी ती सर ॲक्टिव्ह होईल आणि त्याच्यानंतर ती विरून जाईल. सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नाही आहे. तर हा झाला आजचा 12 जुलैचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर आपण 13 आणि 14 जुलै या 2 दिवसाचा हवामान अंदाज पाहूया. तर 13 आणि 14 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवरचा कोकण विभाग व मुंबई विभाग या भागात काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून या पट्ट्यातून येत राहतील 13 आणि 14 जुलै रोजी. नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या भागात सुद्धा रिमझिम किंवा जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज 13 आणि 14 जुलै रोजी राहील. इकडे विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हा जो पट्टा आहे थोड्याफार क्षेत्रासाठी हलका, मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज आहे, पण सार्वत्रिक असा पाऊस 13 आणि 14 जुलै रोजी सुद्धा विदर्भात नाही आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, अकोला,
बुलढाण्याचे काही भाग, अमरावती हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा सार्वत्रिक असा पाऊस नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील। याच्यानंतर सांगली मध्यवर्ती पूर्व भाग, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व भाग, पुणे, सातारा, नाशिक मध्यवर्ती पूर्व भाग रिमझिम पावसाचा अंदाज, एका दुसरी पावसाची सर ॲक्टिव्ह होईल आणि ती थोड्या वेळानंतर विरून जाईल। विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही। नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, नगर या भागातून सुद्धा मान्सून सरींचा अंदाज 13 आणि 14 जुलै रोजी आहे। पण हा जो पट्टा आहे सार्वत्रिक असा पाऊस नसेल, काही भागात असेल तर काही भाग कोरडे राहतील। याच्यानंतर 15 आणि 16 जुलै रोजी थोडंफार विदर्भात पावसाची जी तीव्रता असते ती वाढण्याचा अंदाज आहे। विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या पट्ट्यातून 15 आणि 16 जुलै रोजी काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज 15 आणि 16 जुलै रोजी राहील। याच्यानंतर नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज 15 आणि 16 जुलै रोजी राहील। पण सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल, काही भागात असेल तर काही भाग कोरडे राहतील। याच्यानंतर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही भागात जोरदार तर काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज या पट्ट्यातून 15 आणि 16 जुलै रोजी आहे। नंदुरबार, धुळे, नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग हा जो पश्चिम भाग आहे, नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा जो पश्चिम भाग आहे या भागात काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज 15 आणि 16 जुलै रोजी आहे। यानंतर धुळे मध्यवर्ती भाग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली मध्यवर्ती आणि पूर्व भाग रिमझिम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर 15 आणि 16 जुलै रोजी सक्रिय राहील। जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगर, सोलापूर, सांगलीचे मध्यवर्ती पूर्व भाग या पट्ट्यातून सुद्धा रिमझिम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज 15 आणि 16 जुलै रोजी आहे। त्यानंतर 17 जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, जळगाव हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस 17 आणि 18 जुलै रोजी राहील। सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज 17 आणि 18 जुलै रोजी आहे। यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नगरचे पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर या भागातून तुरळकच एका दुसऱ्या ठिकाणी मान्सूनच्या सरींचा अंदाज आहे। विशेष पावसाचा अंदाज, सार्वत्रिक असा पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही। रिमझिम पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी झाला तर होईल। यानंतर नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज 17 आणि 18 जुलै रोजी आहे। नंदुरबार, धुळे, नाशिक मध्यवर्ती पूर्व, सातारा, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व आणि सांगली मध्यवर्ती पूर्व भाग या भागात रिमझिम ते काही भागात जोरदार पावसाचा सरींचा अंदाज 17 आणि 18 जुलै रोजी राहील। याच्यानंतर 19 आणि 20 जुलै पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पश्चिम घाटभाग, सातारा, पुणे, नाशिक पश्चिम घाटभाग हा जो पश्चिम घाटभाग आहे आणि कोकण विभाग आणि मुंबई विभाग आहे या भागात काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज 19 आणि 20 जुलै रोजी आहे। त्यानंतर विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, हिंगोली, अकोला, वाशिम हा जो पट्टा आहे या पट्ट्यात काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज 19 आणि 20 जुलै रोजी आहे। नाशिक मध्यवर्ती पूर्व, पुणे मध्यवर्ती पूर्व, त्याच्यानंतर सातारा मध्यवर्ती पूर्व, सांगली मध्यवर्ती पूर्व या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या पट्ट्यातून 19 आणि 20 जुलै रोजी राहील। छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर तसेच सोलापूरचे पश्चिम भाग, नंदुरबार, धुळे, जळगाव हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा रिमझिम ते काही भागात जोरदार पावसाचा अंदाज 19 आणि 20 जुलै रोजी राहील। मधला जो पट्टा आहे धाराशिव, बीड, जालना, बुलढाणा, परभणी, लातूरचे काही भाग या भागात रिमझिम तर काही भागात एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज 19 आणि 20 जुलै रोजी राहील। पण हा जो मधला पट्टा आहे सार्वत्रिक असा पाऊस नसेल। सार्वत्रिक हा पाऊस कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम घाटभाग, कोल्हापूर, सांगली, सातारा,
नाशिक या पश्चिम घाटभाग आणि विदर्भात थोडंफार गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या पट्ट्यातून सार्वत्रिक असा पाऊस असेल। मधला जो पट्टा आहे अकोला, हिंगोली, लातूर, सोलापूर, याच्यानंतर नगरचे पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या पट्ट्यातून सार्वत्रिक असा पाऊस 12 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान नसेल। तसेच नंदुरबार, धुळे पश्चिम भाग, सातारा मध्यवर्ती पूर्व भाग, पुणे मध्यवर्ती, नाशिक मध्यवर्ती पूर्व भाग, सांगलीचे मध्यवर्ती पूर्व भाग या भागात रिमझिम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज 12 जुलै ते 20 जुलैपर्यंत राहील। सार्वत्रिक पाऊस फक्त या पट्ट्यातून नसेल। बाकी पावसाची तीव्रता ही 15 जुलैपासून विदर्भात वाढेल। तसेच कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटभाग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात आणि विदर्भात पावसाची तीव्रता ही 15 जुलैपासून वाढेल। उर्वरित मधला जो पट्टा आहे हा या पट्ट्यातून थोड्या क्षेत्रासाठीच मध्यम पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पण सार्वत्रिक असा पाऊस या मधल्या पट्ट्यातून, हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून नसेल। तर हा होता 12 जुलै ते 20 जुलैपर्यंतचा हवामान अंदाज। बाकी याच्यात थोडेफार बदल पण होऊ शकतात। त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेट व्हिडिओ टाकत असतो। त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।